नमस्कार मोहनराव नाडकर्णी. नमस्कार. नमस्कार. जवळजवळ गेली 45 वर्ष तुम्ही म्हणजे टाइम्स ऑफ इंडिया, इलस्ट्रेटेड वीकली, इकॉनॉमिक टाइम्स अशा वेगवेगळ्या वृत्तपत्रातून, नियतकालिकातून संगीत विषयक लिखाण करता. एक असं मला पाहिजे तुमच्याकडनं की तुम्ही रागदारी संगीताची पहिली मैफल केव्हा ऐकली असेल, म्हणजे तुमच्या वयाच्या कितव्या वर्षी? मला वाटतं मी जवळजवळ 13-14 वर्षाचा असेल. आणि कोणाची मैफल ऐकलीत? ते रामकृष्णराव वझे. वा. पण ती मैफल अशी म्हणता येत नाही. बर. कारण त्यावेळच्या मैफली नव्हत्याच, त्या घरगुती बैठकी होत्या. आणि त्याच्यात जी काही मजा येत होती ती आजच्या जमान्यात मोठ्या मैफलीमध्ये येत नाही. आणि त्यावेळी मला राग असे फारसे ओळखता येत नव्हते. एक तर मी लहान होतो, पण संगीताची ओढ अगदी लहानपणापासून असल्यामुळे रागसंगीताची ओळख मला नाट्यसंगीतामुळे झाली. बालगंधर्व, मग नारायणराव व्यास वगैरे बुजुर्गांच्या ध्वनिमुद्रिका उपलब्ध होत्या. आणि त्यातले बरेच गाणं प्रकार माझ्या बहिणीनं कंठित केले होते. तिचा आवाज फार चांगला होता. आणि लहानपणापासून मला झोपवताना, थोपटताना, न्हाऊ घालताना अशी गाणी गायची. त्यामुळे मला रागसंगीताची बालकडूच म्हणता येईल ते पाजलं गेलं. पण वझेबुवांच्या गाण्याचा त्यावेळी त्यांचा आवाज मला अतिशय मनोवेधक झाला. बर. आणि मला चांगलं आठवतंय, दुपारची वेळ होती, त्यावेळी त्यांनी जो एक राग गायला, त्या रागाचं नाव वगैरे काय माहिती नाही, पण मला फार आवडला तो. आणि इट टुक मी इयर्स लेटर की तो राग होता वृंदावनी सारंग. आणि चीज होती द फेमस सेलिब्रिटी भोरेजिन अल्ला. हे 13व्या वर्षी झालं. हो. आणि तुम्ही प्रत्यक्षात संगीत समीक्षा करायला लागलात म्हणजे वृत्तपत्रात. ती साधारणतः केव्हा? संगीत समीक्षा माझी 56 मध्ये सुरू झाली. अच्छा. पण 54 मध्ये मी आय स्टार्टेड रायटिंग फॉर द टाइम्स ऑफ इंडिया ॲज अ कॉलमिस्ट. आणि दॅट ऑल्सो स्टार्टेड विथ अ बँक. इट्स फॉर अदर्स टू से. कारण आय रोट ए सिरीज ऑफ 5 आर्टिकल्स. हिंदुस्थानी संगीत सध्याची, त्याची सद्यस्थिती म्हणजे भूतकाळ, वर्तमानकाल आणि भविष्यकाल, पुढे काय, असे 5 पार्ट्समध्ये सिरीज आली होती. बर. ते टाइम्समध्ये घेतली. बर. 1956 मध्ये हा कॉलम जेव्हा सुरू केला त्यावेळी माझ्यासारखे आणखीन 2-3 इट वॉज ए पॅनल ऑफ क्रिटिक्स. त्यावेळी संगीत समीक्षणाला सुरुवात झाली. मला काय विचारायचं आहे की तुम्ही वझेबुवांची पहिली मैफल ऐकली, त्याचा काही एक परिणाम झाला. तुम्ही आता म्हणालात का राग वगैरे त्यावेळेला काही कळत नव्हतं, वय लहान होतं, साहजिक आहे. तुम्ही लिहायला लागलात त्या मधल्या काळामध्ये याचं शास्त्रीय ज्ञान तुम्ही कसं प्राप्त करून घेतलं? बरोबर. याच प्रश्नाचं उत्तर मी देणार होतो. लहानपणापासून आमच्या फॅमिलीमध्ये संगीताची आवड आहे, पण मला संगीत शिकायचं होतं. त्याला परिस्थिती अनुकूल नव्हे, प्रतिकूल होती. का बरं? नको. कारण आमची फॅमिली म्हणजे कायदे पंडित, लॉयर्स अँड जजेस. बरं. आणि त्यावेळचा जमाना असा होता, तुम्हाला माहीतच आहे. मी एकाच एज ग्रुपमधले आहोत, त्यामुळे तुम्हाला कल्पना येईल. संगीत शिकणं काही चांगलं नाही, शोभत नाही आपल्या मध्यमवर्गीय फॅमिलीला. ऐकायला काही हरकत नाही. त्यामुळे रेडिओ हा माझा गुरु. सकाळी 6:30 वाजता सुरू व्हायचा आणि रात्री 11:15 वाजेपर्यंत नुसतं संगीत ऐकायचं, कळो न कळो. ऐकता 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 आता निरक्षर विवेक जसं होतं तसं सावकाश मी राग ओळखायला शिकलो. आणि कार्यक्रम मोठ्या कॉन्सन्ट्रेशनने ऐकायचो. आणि त्याच्यात जास्तीत जास्त मदत झाली जी ती D.I. मेलांच्या ऑर्केस्ट्रामुळे. नाही, पण मोहनराव, राग ओळखायला आपण शिकतो तसं हे तुमचं पण ते म्हणणं ट्रायल बरोबर अँड आहे. एरर मेथडनी शिकलो. पण त्याच्यामध्ये रागाचं जे एक व्याकरण म्हणून काही शास्त्रात सांगितलेलं असतं, त्याचा समीक्षकाचा त्याच्याशी परिचय असावा असं म्हटलं जातं नेहमी. तुमचं काय मत आहे मग? तो यायच्या आधी साधारणपणे 1941 पासून मी संगीताचं शास्त्रीय ज्ञान मिळवायला सुरुवात केली. म्हणजे जी पुस्तकं असतील, स्वरज्ञान, सगळं काही जे काही मिळत असेल ते ऐकायचं
आणि मग ट्रायल अँड एरर मेथडनीच, आय कॉल इट कोलंबस मेथड, ही फाउंड आउट इज अमेरिका अल्टिमेटली, तसं मला ते गवसलं. हं. त्याप्रमाणे आपण आय एम ए सेल्फ टॉट आर्टिस्ट. इफ यू कॉल मी, आय एम बेसिकली एन आर्टिस्ट. मला वाटतं समीक्षक हा अंतर्यामी कुठेतरी कलावंत असलाच असावा असं पाहिजे. वाटतं, नाही का? हो, तेवढा संवेदनाक्षम असल्याशिवाय आपल्या संगीताची गोडी, त्यातले बारकावे, त्यातली सौंदर्य स्थानं बरोबर ओळखता येणार नाही. तुम्ही आता गोडी सौंदर्यस्थानं असं म्हटलं हं. तर मग ह्यातनं असा निष्कर्ष निघतो का की म्हणजे व्याकरणात फार न अडकता हो, त्याची भाषा आणि सौंदर्य ह्याला अधिक महत्व प्राप्त होतं का? आता अशा तऱ्हेने ज्यावेळेस समीक्षा करायला लागला तुम्ही एकदा तुमच्या, बघा मला असं वाटतं तुमचा षष्ठब्दीपूर्तीचा सत्कार झाला होता हो, हो. आणि तेव्हा तुम्ही अशा तऱ्हेचं एक विधान केलं होतं की मी समीक्षक बनलो पण आय हॅव क्रिएटेड मोर एनिमीज दॅन फ्रेंड्स, असं काही हो. तुम्ही म्हणाला हो. होता, बरोबर आहे? हो, हो. मला आठवत आहे ते. हो. तर अशा परिस्थितीमध्ये असे शत्रू होण्याचं मग कारण काय होतं? कारण एक दोन गोष्टी तुम्हाला हां. माझ्या म्हणजे तुमचा personal- इतका हो. दीर्घ अनुभव आहे की काही असे प्रत्यक्ष अनुभव तुमच्या पदरी निश्चित असतील तर ते जरा सांगा. मला एका फार प्रतिष्ठित संपादकानं, म्हणजे माझे प्रियमित्र M.V. कामत, बरं. यांनी मला विचारलं होतं, तुम्ही संगीत समीक्षणाचा जो मार्ग पत्करलाय त्याच्या मागची भूमिका काय आहे? मी त्यांना असंच, आम्ही टॅक्सीमधून माझ्याच घरी चालले होते, मी सांगितलं, म्हटलं पहिलं श्रवण, मग वाचन, मनन, चिंतन आणि निदिध्यास, आणि ही सांगून गेलो, या शब्दांना इंग्रजी भाषेत पर्याय नाहीत. या शब्दांना ते फक्त भारतीय मनाला त्याचा अर्थ कळतो, पण इंग्लिशमध्ये जर एक्सप्लेन करायला जर सांगितलं तर आय वुड रादर से दॅट दे आर ॲट बेस्ट डिफरंट लेवल्स ऑफ अंडरस्टँडिंग अँड कॉम्प्रिहेन्शन. वा. एवढंच मी बोलू शकतो. हां. ही 5 मूल्य पुराशे बाळगून मग मी लेखनाला सुरुवात केली. दरम्यानच्या काळात संस्कृत हा माझा शेवटपर्यंत विषय असल्यामुळे मला कुठेतरी सुगावा लागला की हिंदुस्थानी संगीतावर संस्कृतमध्ये बरेच ग्रंथ आहेत आणि खूप आटापिटा केला मला मिळाली. जवळजवळ 8 वर्षे या ग्रंथांचा मी अभ्यास केला आणि भातखंड्यांचा संबंध समग्र 10 व्हॉल्यूमचा पडला. विनायकभाऊ पटवर्धनांनी लिहिलेली त्याचाही अभ्यास केला आणि तो संबंध अभ्यास करून मी स्वतः 308 रागांचं संकलन केलं. ते हस्तलिखित आहे माझ्याकडे. मी ते प्रकाशन करू इच्छित नाही, हा भाग वेगळा, दॅट इज माय पर्सनल कंडिशन. आणि त्याच्यामध्ये दरेक रागाला कोणकोणत्या ग्रंथाचे आधार आहेत, त्याचे रागविस्तार, वादी, संवादी, विवादी, समय, सगळं काही दिलेलं आहे. हे असं करतानाच ऐकण्याचं पण माझं काम चालू होतं, त्यामुळे मला दुहेरी फायदा झाला. आणि ह्याच पिरियडमध्ये मी नोटेशन वगैरे ह्याची क्रॅफ्ट शिकलो. त्याला आर्ट म्हणत नाही, मी क्रॅफ्ट म्हणतो. आणि एखादा राग गात असताना समजा एक मोठा प्रतिष्ठित गायक गात होता पुरिया, पण त्याच्यात धनी द सारखा प्रयोग व्हायचा. ते झाल्याबरोबर मी सुरुवात केली नोटेशन्स लिहायला आणि ते नोटेशन्स मी रिव्ह्यूमध्ये देतो, इटॅलिक्समध्ये. आणि मग फोनवरून जुगलबंदी सुरू होते त्या आर्टिस्टची माझी. पण ह्या पर्टिक्युलर आणि गोष्टीमध्ये अशी जे आहेत ना, अशी जे गायक आहेत किंवा वादक आहेत, कलाकार जे आहेत ना, त्यांच्याशी माझं वितुष्ट होतं. नाही, पण त्यांचं काय म्हणणं असतं, ह्या कलाकारांचं काय म्हणणं असतं अशा वेळेला? म्हणणं मी सांगू तुम्हाला, हां. इतकं खुळचट म्हणणं आहे. त्यामुळे अशा गोष्टी आपले बडे गुलाम अली खान करत होते आणि अब्दुल करीम खान करत होते, त्यांचं तुम्ही सगळं क्षम्य मानता. मग मला उत्तर देणं भागच असतं. माझं उत्तर कम्प्लीट व्हायच्या तेच फोन बँक केलेला असतो. म्हणजे तुम्ही म्हणजे फयाज खान नाही, तुम्ही म्हणजे बडी गुलाम अली खान नाही, किंवा अब्दुल करीम खान नाही, तुम्ही म्हणजे तुम्ही. आता ऐकणाऱ्यांचा जमाना पण वेगळा आहे, त्यांना कळत नाही पुरिया म्हणजे काय, सोहनी म्हणजे काय, हिंडोल म्हणजे काय, अशी परिस्थिती आहे. ऑडियन्सवर ही कमेंट्री करतो खरी, पण अशी परिस्थिती असताना तुम्ही त्यांची दिशाभूल करता म्हटलं. त्यामुळे रागदारी संगीतातली शास्त्रीयता जी आहे तिला काट दिला जातो. तो काट न देणं आणि हे पाहणं
वाचकांना त्याची माहिती देणे हे माझं काम आहे. पण वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच फोन ठेवून दिलेला असतो. इथे एक मला विचारावं असं वाटतं की तुमच्या लिखाणामधून पुष्कळ काही कलाकारांच्या बाबतीत आव्हांतगार असा एक शब्द प्रयोग आहे. हो, ते नक्की तुम्हाला काय अभिप्रेत आहे त्याच्यात? जुनी परंपरा जी आहे ती त्या परंपरेची थोडीशी मुरड म्हणता येत नाही, मोडतोडच करून आपल्या वैयक्तिक दृष्टीनं रागसंगीत त्यांना जसं उमजलं किंवा गवसलं तो पुढे करण्याचा प्रयत्न किंवा त्यांचा अट्टहास मी म्हणतो हा असतो. पण त्या अट्टहासाच्या पायी पुष्कळशी चिरंतन मूल्ये जी आहेत, कोणताही राग असो त्या रागाला वादी संवादी आरोह अहोरो इंडिव्हिज्युअलिटी असते. तुम्हाला दळवी म्हणून इंडिव्हिज्युअलिटी आहे, मला मोहन नाडकर्णी म्हणून इंडिव्हिज्युअलिटी आहे. ती इंडिव्हिज्युअलिटी बिघडवता कामा नये. तुम्ही पाहिजे तर प्रयोगशीलता दुसऱ्या तऱ्हेने दाखवा, कुमारने दाखवली तशी, पण पारंपरिक रागामध्ये मुद्दाम त्याचं काय म्हणजे कॅरिकेचरिंग, व्यंगीकरण हे आपल्याला खपत नाही. आणि हे जे केलं जातं ते अवंटगार्डी आहे. म्हणजे जुन्या ज्या परंपरागत काही अटी आहेत, नियम आहेत, त्यांचा भंग करायचा आणि आपलं काहीतरी उभं करायचं. पण एक असं आढळतं मोहनराव की असे जे तुम्ही म्हणता तसे मोडतोड करणारे जे कोणी कलाकार असतील तेच पुष्कळदा श्रोत्यांमध्ये फार लोकप्रिय ठरतात. ह्याचं गमक काय असावं? नॉवेल्टी आहे म्हणून, नाविन्य काहीतरी नवीन आहे. पण म्हणजे श्रोत्यांची पण समजदारी कमीच झाली असं आहे, मग काय प्रश्नच नाही. कुठं ऐकलेलं आहे आजकालच्या ऑडियन्सवर कमेंट्री करणं म्हणजे मला ऐकणारे श्रोते उद्धट म्हणतील, पण वस्तुस्थिती आहे ती. काय वस्तुस्थिती आहे? कारण मी नेहमी वापरीत असतो, आज वी डोंट हॅव द ऑडियन्स ऑफ ओल्डन डेज. दे आर क्राउड्स, दे आर मॉटले क्राउड्स हू कांट टेल चॉक फ्रॉम चीज, असं मी म्हणत आलेलो आहे. आता एक असं की आता तुम्ही एखादा तुमच्या समीक्षेमध्ये काही प्रतिकूल गोष्ट दाखवल्यानंतर तुम्ही म्हणालात की टेलिफोनवर जुगलबंदी सुरू होते आणि तुम्हाला काय म्हणायचंय ते नीट समजून न घेता टेलिफोन ठेवून दिला जातो. पुष्कळदा असं होत असेल, होतं सुद्धा. याच्या उलट तुम्ही जे लिहिलंय त्याच्याबद्दल नाही बा हे चांगलं लिहिलंय अशा तऱ्हेचा अनुकूल अभिप्राय कलाकारांनी कधी दिल्याची उदाहरणं आहेत का? आहेत ना. कशा तऱ्हेची? म्हणजे आभार प्रदर्शन करतात आणि ही गोष्ट आपल्याला फार आवडली वगैरे वगैरे. म्हणजे ते जवळजवळ औपचारिकच म्हणायला हरकत नाही, पण त्यांना ते आवडतं. कारण याच्या मागे मी नेहमी दुसरी गोष्ट माझ्या मनात ठेवीत असतो, दॅट वंडरफुल पीथी ऑब्झर्वेशन ऑफ सॉमरसेट मॉम. त्यांच्या लिखाणात कुठेतरी त्यांनी उल्लेख केलेला आहे, पीपल आस्क फॉर क्रिटिसिझम बट दे ओनली वॉन्ट प्रेज. हे तत्व मी उराशी नेहमी बाळगतो. आय कीप इट अपरमोस्ट इन माय माइंड. आणि जेव्हा कडू असतं आणि मला शिवाय देणारे जे फार मोठमोठे बुजुर्ग आहेत, म्हणजे 42 पिढ्यांचा उद्धार करणारे पण आहेत, मोहन नाडकर्णी बत्तमीज, मोहन नाडकर्णी कूड, मोहन नाडकर्णी कम्बक्त, त्याची लेखणी आधी मोडेल, माझा मिजराब टिकून राहील असे बोलणारे आहेत. आता व्यक्तींचा उल्लेख करण्याचा प्रश्न येत नाही, पण हे लोक दे कन्व्हिनियंटली फॉरगेट द रिअली गुड रिव्ह्यूज विच आय हॅड द गुड फॉर्च्यून टू राईट. म्हणजे ज्यावेळी वाईट लिहिलेलं असतं त्यावेळी हे शिव्या देतात. मला निनावी पत्र येतात, धमक्या देणारे आहेत माझ्याकडे. ह्याच कलाकारांचे चांगले कार्यक्रम मी ऐकलेले आहेत आणि अगदी आवर्जून त्यांची प्रशंसा पण केलेली आहे. तुम्ही बऱ्याच वर्षापूर्वी एक सिरीज लिहिली होती की म्हणजे भारतीय संगीत काल, आज आणि उद्या. हो. किती वर्षापूर्वी लिहिली असेल ही? एक 35-40. आता ह्या जानेवारीत म्हणजे 1994 40 वर्षे होतात त्या गोष्टीला. हो. म्हणजे त्यावेळेला तुम्ही काल, आज आणि उद्या म्हटलं, हो. म्हणजे त्यावेळचं जे आज असेल ते आता कालमध्ये जमा झालेलं हो. आहे. मग आज पुन्हा काल, आज आणि उद्या हा प्रश्न आजच्या पिढीत सुद्धा आहेच. आहेत. आज तुम्हाला काय वाटतं? मी सांगतो तुम्हाला,
तुम्ही ती सिरीज वाचली नसेल तर तुम्हाला जरूर वाचायला देईन. त्याच्यामध्ये इन द लास्ट आर्टिकल आय हॅड मेन्शन्ड व्हॉट इज इन स्टोर फॉर अस. आय हॅड एक्सप्रेस्ड होप्स अँड फिअर्स. म्हणजे द रोल ऑफ गव्हर्नमेंट ऑफ द न्यूली स्टार्टेड संगीत नाटक अकादमी इन पॅटर्नायझिंग इट. या सगळ्या गोष्टी त्याच्यात मी उल्लेख केलेला आहे. त्यामुळे टू माय माइंड द सिरीज माइट साऊंड रेलेव्हंट इव्हन टुडे बिकॉज द होप्स द फिअर्स विच were expressed have come to pass while the hopes have been dashed to pieces. म्हणजे आजचं चित्र काही फार आज घडीला फारसा आशादायक नाही. नाहीच आहे. बर, तुम्ही एक घराण्यांच्या गाण्याला मानणारे आहात तुम्ही. म्हणजे हो. कुठल्याही घराण्याचं हो. असलं तरी घराण्याच्या गाण्याला तुम्ही एक नेहमी शब्दप्रयोग तुमच्या लिखाणात कधीतरी मला वाचल्याचं आठवतंय की घराणेदार आणि घराणेबाज असा एक शब्दप्रयोग केला. हो. बरोबर आहे? हो. ह्या दोन शब्दाचं जरा स्पष्टीकरण तुम्ही कशा तऱ्हेने मांडता हे शब्द? घराणेदारी याच्यामध्ये घरंदाजपणा म्हणजे गुरु शिष्य परंपरा या तत्वातून जो काही ध्येयवाद, निष्ठा आणि पुढे जाण्याची तळमळ आणि आपण जो मार्ग पत्करला त्याच्याबद्दलची आत्मीयता म्हणजे केवळ आदर्शवाद हा असतो. पण घराणेबाजीमध्ये राजकारण येतं. दुसऱ्यांचं ऐकायचं नाही. माझं घराणे ते श्रेष्ठ, बाकीचे सगळी कसपट. ह्या वृत्तीमुळे घराणा कन्सेप्टचा रासाला हे एक कारण आहेच. आणि बाकी सोशिओ इकॉनॉमिक कंडिशन्स ऑल्सो देर हॅज बीन ए व्हॅल्यू चेंज. व्हॅल्यू चेंज असं म्हणतो त्याला मराठीत काय म्हणा लक्षात येत नाही. हे व्हॅल्यू चेंजमुळे संबंध घराणा आयडिओलॉजीचाच नाश होत चालला. नाही, पण मनोहर मला असं वाटतं पण घराणेदारी म्हणजे परंपरा, श्रद्धा, निष्ठा. कारण गुरुशिष्य परंपरा हे घराण्यामध्ये पण आहेच. नाहीतर आज एवढी म्हणजे नातलगा म्हणा, बाप लेक म्हणा, भाऊ म्हणा, घराणा या शब्दाची व्याख्या आपल्याला माहितच आहे. होय. त्याच्यातूनच निघाले. पण नंतर बाहेरचे पण शिष्य तयार झाले. आता अब्दुल कलामचे शिष्य सवाई गंधर्व झाले. सवाई गंधर्वांचे श्री भीमसेन जोशी, गंगूबाई वगैरे. म्हणजे घराण्यामध्ये एक घराण्यातली नातेवाईकांची परंपरा, तसं एक शिष्यांची ही परंपरा त्याच्यात विचारात घेतली जाईल. हो. कारण पुष्कळदा शिष्य परंपरा त्या गुरु घराण्याला पुढे सुद्धा नेणारी ठरते. हो. नाही, पण आता सध्याची एकूण तुम्ही आता सोशिओ इकॉनॉमिक शब्द हो. वापरला, तर मग सध्याची एकूण जी काही भोवतालची परिस्थिती आहे, या परिस्थितीमध्ये गुरु शिष्य परंपरा जी आपण एक मानतो, त्या परंपरेची शिक्षण पद्धती खरंच अस्तित्वात राहणं शक्य आहे का? शक्य आहे. कसं काय? त्याला आय विल पुट two favorable conditions. One is the willingness of the veterans sincerely to rear a parampara of their own. समजलं की नाही? कारण आजकाल नावं न घेता सांगतो, पण आजकाल जे मोठमोठे प्रतिष्ठित बुजुर्ग आहेत ते महिन्यातून 25 दिवस त्यांच्या कॉन्सर्ट टूर्सवरच असतात. त्यांना वेळ नसतो. त्यामुळे शिष्य परंपरा अजिबात तयार करता येत नाही. पण हेच लोक टंग इन चीक ज्याला म्हणतो आपण, सरळ सांगतात की आजकालच्या पिढीला ध्येयवाद नाही, निष्ठा नाही, शिकायला येत नाहीत. म्हणजे ते चोराच्या उलट्या असं म्हणावं लागेल. कारण माझ्या माहितीत अशी पुष्कळ तरुण मंडळी आहे की त्यांना खरोखर शिकायची इच्छा आहे, पण त्यांना पाहिजे तो गुरु मिळत नाही. अशी काही तरुण मंडळी तुमच्याकडे येतात का? बाबा ह्या बाबतीत कोणाकडे मी जाऊ, असं काही मार्गदर्शन पर तुमचा सल्ला विचारतात का? काही येतात का कोणी? येतात ना, जरूर येतात. तुम्ही त्यांना कसं मार्गदर्शन करता? आता मार्गदर्शन हेच प्रोव्हायझो देऊन मार्गदर्शन करतो. हे पहा, तुम्ही अमक्याकडे जा, तुमच्या एकंदरीत गाण्याची पद्धत वगैरे जर पाहिली तर अमक्या पर्टिक्युलर गायकीचा असर पडतो त्याच्यावर. आणि याचंच पुढे तुम्ही जर इम्प्रूव्हमेंट जर तुम्हाला करायची असेल तर त्या गुरूंच्याचकडे जाऊन तुम्ही गायडन्स घ्या. पण
स्वतःची अस्मिता, आपली जी इंडिव्हिज्युअलिटी आहे ती सॅक्रिफाईस करायची नाही. हा माझा गुरु, अगदी गुरुसारखं हुबेहूब गायचं. फार दिवस नॉवेल्टी, तसेच बरेच लोक जुन्या पिढी देखील गुरुची हुबेहूब नक्कल केली, पण दे फेल बाय द वे साईड. पण ज्यांनी गुरूंच्या तालमेचा उपयोग केला आणि त्याच्यात स्वतःचं व्यक्तिमत्व पण व्यवस्थितपणे ॲमलगेमेट ऑर फ्यूज केलं आणि त्याच्यातून त्यांनी नवीन गायके घडवली. मला जर तुम्ही विचारलं तर सबाई गंधर्व अब्दुल कलाम खानसारखे सही सही गात नव्हते. भीमसेन जोशी सही सही गात सवाई नाही, गंधर्वांसारखे सारखं गात नाहीत. गंगूबाई पण गात नाही, पण त्यांच्याकडून तालीम मिळालेली आहे याचं क्लिअर एव्हिडन्स मिळतं. पण त्यांची नंतरची जी शिष्य परंपरा आहे ती त्यांना वाटतं की प्रति गुरुची हुबेहूब कार्बन कॉपी केली म्हणजे बस गंगेत घोडे नाहले. फार दिवस नाही, नॉवेल्टी लोक टाळ्या वाजवतील, पण 5-10 वर्षात नंतर नॉवेल्टी एलिमेंट इट डोंट टेक मच टाइम टू वेअर इट आउट, फॉर दॅट एलिमेंट टू वेअर आउट. अशी परिस्थिती असल्यामुळे मग ते पुढे येत नाही. एक असं कुठेतरी विधान केलं जातं की पूर्वी म्युझिक इट वॉज अन आर्ट ॲज वेल ॲज अ सायन्स, येस, पण हल्ली इट हॅज बिकम कॉमर्स टू Yeah. असं म्हटलं जातं. आता तुम्ही तर पूर्वीची ही पिढी पाहिलेली आहे, हो. आताची ही 4 पाहता. पिढ्यांचं संगीत तर ऐकलेलं. त्याच्यामध्ये ह्या विधानामध्ये आजच्या संदर्भात ते कसं काय होतं की आर्ट, सायन्स आणि कॉमर्सचं एलिमेंट सुद्धा आलं, हे पूर्वी नव्हतं का? कॉमर्स म्हणजे इतकं रँक कमर्शियलिझम नव्हतं. नव्हतं. कॉमर्शियल नाही, मी आता म्हणजे व्यावसायिकता मी समजू शकतो. हो, व्यावसायिकता आहे, पण व्यापारी दृष्टी जी आली ती मारक आहे. कारण आजकाल पेट्रनेज या नावाखाली ज्या ज्या गोष्टी केल्या जातात त्या गोष्टीमुळे आजकाल सगळ्याच गोष्टींचे भाव वाढलेले आहेत. पण संगीताच्या बाबतीत ते तसं आले, पण त्याला काही लिमिट असायला नको. हे बिकॉज ऑफ दिस कमर्शियलायझेशन, म्हणजे त्याला व्यापारीकरणच म्हणायला पाहिजे. ते आपल्याला शेवटी बाधकच पण ठरलं. त्यामुळे असं नाही का होत आहे, म्हणजे तुमचं मत काय ह्यावर, की पूर्वी एक काळ असा येऊन गेला की राजदरबारामध्येच त्या राजदरबाराच्या 4 भिंतीत संगीत कोंडलं गेलं, पुढे ते जास्त जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हो. लागलं, आणि आता जर असं व्यापारीकरण झालं तर पुन्हा ते कुठेतरी ठराविक लोकांच्या मक्तेदारीत कोंडले जाईल अशी भीती नाही का वाटत त्यामध्ये? कारण त्यामुळे सामान्य श्रोता त्याच्यापासून कदाचित वंचित होईल की काय अशी एक भीती निर्माण. आता एक गोष्ट सांगतो तुम्हाला, सामान्य श्रोता खरोखरच चांगल्या म्हणजे बुजुर्गांच्या गायनाला किंवा वादनाला वंचित झालेला आहे. कारण त्यांचे रेट्स इतके याला गेलेत, आकाशाला भिडलेत, आणि म्युझिक सर्कल्स हे सगळं मध्यमवर्गीय लोक आपल्यासारख्या लोकांचे पेट्रनेजमुळे चाललेले असतात, तिथे ते येत नाहीत. पण सगळ्यांना त्यांचा ग्लॅमर असल्यामुळे सर्कलचे मेंबर जे असतात ते हट्ट धरून बसतात, कसंही करा त्यांना आणा, नाही आणि तसं तर मेंबरशिप कॅन्सल करून घेतात. त्यामुळे आजकाल म्युझिक सर्कल्स मोडकळीला आलेली आहेत. पण आत्ता उशिरा का होईना गेल्या 4-5 वर्षातली वेलकम ट्रेंड मी सांगतो तुम्हाला. आता या मोठमोठ्या 50,000 वाल्या लोकांचा नाद सोडलाय त्यांनी, आणि आता सावकाश यंगर जनरेशन जे पुष्कळ पुढे आलेले आहेत, देर इज अ रिच टॅलेंट विच हॅज कम अप, त्यांना आजकाल मोठ्या मोठ्या म्युझिक सर्कल्समध्ये प्लॅटफॉर्म दिली जाते. दिस इज अ मोस्ट वेलकम ट्रेंड ऑफ द लास्ट 5-6 years. त्यामुळे जे आता बुजुर्ग झाले त्यांच्या कलेला वंचित होतो असं म्हणता येत नाही. बुजुर्गांनी आपल्या कलेचं पावित्र्य ठेवलेलं नाहीये, ते पण कमर्शियलच झाले. गायक असो वादक असो, चमत्कार करून दाखवायचे आणि टाळ्या मिळवायच्या, याच्या पलीकडे त्यांना काहीच नको आहे. इथे चमत्कार आणि टाळ्या ह्यावर नाही आठवते की जुगलबंदीचं प्रस्थ अलीकडे थोडं कदाचित कमी झालं आता असेल, कमी झालाय, परंतु काही अशा म्हणजे विसंवादी किंवा विसंगत वाद्यांमध्ये जुगलबंदी ही हो. होते आणि त्याला गर्दी खूप जमते. हो तुम्ही म्हणता तसे टाळ्याही खूप मिळतात. हो, असे काही तुमचे अनुभव आहेत का? म्हणजे असे अनुभव आहेत ना. कारण परत एकदा व्यक्तीचं आणि संस्थेचं नाव नाही. घेणं योग्य नाही, पण माझ्या दुर्दैवानं
एका कार्यक्रमाला मला जावं लागलं. तिथे कथक डान्सर आणि वीणा प्लेयर यांची जुगलबंदी. हं? त्यावेळी काय केलं मी, मला आता रिव्ह्यू करायला पाठवल्यानंतर माझं काम मी पार पाडलंच पाहिजे. म्हटलं ह्याला जुगलबंदी नाही म्हणत, मी पागलबंदी म्हणतो. आणि आमच्या टाइम्स ऑफ इंडियानी PAGLBNDI म्हणजे इटॅलिक्समध्ये मी जे लिहिलं होतं ते छापलं. म्हणजे मॅड कॉम्बिनेशन, पागलबंदी. पण जे ऑर्गनाईज करतात त्यांना आणखीन चेव आला. बरेच दिवस माझ्या विरुद्ध खूप मोहीम वगैरे चालू केली, पण त्याचा काही परिणाम झाला नाही. हा भाग वेगळा, म्हणून तर मी आजही टाइम्समध्ये लिहित आहे. ही गोष्ट 60 मधली. अशा जुगलबंद्या किती दिवस त्याची रंजकता राहील. एकदा फॅशनेबल आली की गोष्ट लोक खरेदी करतात, मग ती जुनी झाली की मग आपलं संगीत जे आहे, शास्त्रीय संगीत, आयदर व्होकल म्युझिक ऑर इन्स्ट्रुमेंटल म्युझिक, दॅट इज एसेन्शियली सोलो. कारण ऑल आवर आर्ट्स हॅव ओरिजिनेटेड फ्रॉम द स्पिरिट ऑफ वर्शिप. नाही का? जे भक्त देवापुढे प्रार्थना करतो, त्यामुळे इट इज एक्सप्रेशन ऑफ युअर इंडिव्हिज्युअल अर्जेस. त्यामुळे आपलं संगीत, आपल्या संगीताचं सर्वस्व सोलोमध्येच आहे. तिथे जुगलबंदी वगैरे फार दिवस टिकाव धरणारच नाही. तुम्ही मगाशी बोललात त्याप्रमाणे आजकाल जुगलबंद्या कमी झालेल्या आहेत. ही फार चांगली गोष्ट आहे. तुम्ही ह्या संगीत विषयक कार्य करणाऱ्या ज्या बाहेरच्या संस्था आहेत, म्हणजे उदाहरणार्थ भोपाळचं भारत भवन हो, किंवा कलकत्त्याची संगीत रिसर्च अकादमी, यांच्याशी सुद्धा तुमचा खूप संबंध आहे. खूपच. आता भारत भवन किंवा संगीत रिसर्च अकादमी हं. यांचं एक काही विशेष कार्य आहे. हं. अशा इतरत्रही भारतात अकादमीज काही ठिकाणी असतील संगीत विषयक कार्य करणाऱ्या. अशा असायला पाहिजे तसं माझं म्हणणं. नाही, पण ह्या दोन अकॅडमीची मी नावं घेतली. हो. पण उदाहरणार्थ खैरागडला एक इंदिरा कला प्रतिष्ठान आहे. हो. अशा तऱ्हेच्या. मला विचारायचं असं हं. की बुजुर्गांनी असं म्हटलेलं आहे हं. की गाना पैदा होता है उत्तर में, हं. उसको दाद मिळती है दख्खन में, म्हणजे महाराष्ट्रात. हं. असं खुद्द अल्लादे खान साहेब हो, हो, म्हणाले. हो. असं असून महाराष्ट्रात अशा तऱ्हेचं काही नाही, हं. ह्याची काही खंत तुम्हाला नाही का वाटत? फारच खंत आहे. आणि या विषयावर मी कितीतरी वेळा आर्टिकल्स लिहिलेले आहेत. कारण महाराष्ट्र कला अकादमीची आयडिया पहिल्या प्रथम प्रसृत झाली ते कन्नमवारांच्या आमदानीत. हो, पण म्हणजे मध्ये किती काळ गेला. हो, पण दरवेळी म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे, कारण मला अजून इफ माय मेमरी सर्व्स मी राईट, each and every chief minister has made it a very major pronouncement that Maharashtra will have Kala Academy. आणि गेल्या केवळ 3 वर्षापूर्वी आपल्या माननीय शरद पवार यांनी शिवाजी पार्कच्या पब्लिक मीटिंगमध्ये अनाउन्समेंट केली.